नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमच्या आजच्या व्हिडिओमध्ये। यावर्षी पाऊस चांगला असल्याने सोयाबीनचे पीक खूप जोमदार आपल्याला पाहायला मिळते। तसेच सध्या स्थितीत शेंगा भरण्याची अवस्था चालू असल्याने पिकाला मोठ्या प्रमाणात अन्नद्रव्याची आवश्यकता असते। त्यामध्ये मग नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश यासोबतच दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये पिकाला अत्यंत महत्त्वाची असतात। तर मग अशा स्थितीत आपल्या पिकाला कोणत्या विद्राव्य खताच्या फवारणी दिल्याने आपल्याला चांगला फायदा होईल याविषयीच आपण जाणून घेणार आहोत। पण आपल्यापुढे नंतर अशी समस्या येते की कोणते NPK फर्टिलायझर आपल्याला वापरायचे, NPK 0050, NPK 13045 की NPK 05234 या सर्वांविषयी आज आपण चर्चा करणार आहोत। यामध्ये पहिल्या नंबरवर आहे NPK 13045 पोटॅशियम नायट्रेट। जेव्हा शेंगा भरण्याच्या अवस्थेत पाण्याचा ताण पडतो तेव्हा NPK 13045 पोटॅशियम नायट्रेट याची फवारणी जर आपण केली तर याची उत्तम रिझल्ट पाहायला मिळतात। कारण यामध्ये आपल्याला 13% नायट्रोजन आणि 45% पोटॅश मिळते, जे पिकांवरील असलेला ताण, ज्यामध्ये पाण्याचा ताण असो की अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे येणारा ताण, या सर्वांना दूर करून पिकाला चालना देण्यासाठी मदत करते। याचा जर तुम्ही वापर करत असाल तर एक चांगल्या कंपनीचे पोटॅशियम नायट्रेट तुम्ही फवारणीसाठी घेऊ शकता। यामध्ये दुसऱ्या नंबरवर आहे NPK 05234 पोटॅशियम फॉस्फेट। हे दाणे भरण्याच्या अवस्थेत फवारणीसाठी वापरतात। याच्या चांगल्या रिझल्टसाठी जेव्हा सोयाबीनात 50% फुले आणि 50% शेंगा अशी अवस्था असेल तेव्हा याचे फवारणीचे चांगले रिझल्ट आपल्याला येतात। कारण यामध्ये 52% फॉस्फरस आहे, जे फुलांच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण आहे। 34% पोटॅश आहे, जे नवीन शेंगा तयार होऊन त्यामधील दाणे भरण्याचे काम करते। यामध्ये तिसऱ्या नंबरवर आहे NPK 0050 पोटॅशियम सल्फेट। यामध्ये 50% पोटॅश आहे, जे शेंगातील दाणे भरण्यासाठी कार्य करते। जेव्हा सोयाबीन पीक फुलांच्या अवस्थेतून शेंगा तयार होण्याची अवस्था चालू होते, म्हणजेच सोयाबीनला फक्त 1 ते 2च फुले दिसतात आणि लहान मोठ्या शेंगाच दिसतात सर्व, तेव्हा या खताचा आपण वापर करू शकतो। आणि काही प्रमाणात यामध्ये सल्फर असल्याने विशेषतः सोयाबीन पिकाच्या दाण्यामध्ये तेलाचं प्रमाण वाढवण्यासाठी हे सल्फर कार्य करते। या पोटॅश आणि सल्फर या चांगल्या कॉम्बिनेशनमुळे दाणे चांगले भरून दाण्यातील तेलाचे प्रमाण देखील वाढवण्यासाठी आपल्याला मदत होते। तर वरील तिन्ही NPK खते आपण पाहिली आहेत, ज्यामध्ये NPK 13045, NPK 05234 आणि NPK 0050 याविषयी सविस्तर माहिती आपण पाहिली आहे। आपल्या पिकाची अवस्था कशी आहे, तसेच सोयाबीन कोणत्या कंडिशनमध्ये आहे, फुलांचे प्रमाण किती, शेंगांचे प्रमाण किती, या सर्वांचे चांगल्या प्रकारे निरीक्षण करूनच वरीलपैकी योग्य विद्राव्य खताची फवारणी करावी। तसेच यामध्ये वरील तीनही विद्राव्य खते चांगलेच कार्य करतात, फक्त कोणत्या वेळी त्याची फवारणी करतो आपण हे महत्त्वाचे आहे। जर आधी तुम्हाला ज्या विद्राव्य खताचे चांगले रिझल्ट आले असेल तर तेच विद्राव्य खत तुम्ही योग्य वेळी वापरू शकता। तसेच अशाच नवीन माहितीसाठी तुम्ही शेती समृद्धी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करू शकता।